शपथ घ्या आणि सांगा दारू पिले की ना तुम्ही. तू शिकवतो मला गाववाले तुम्ही मानवाच्या रोडवर तुम्ही एकतर पिऊन तिथं त्या गाड्यावाल्यांना त्रास द्यायला जाता. वास येतो तोंडाला तुमच्या. काय हो साहेब, तुम्ही एकतर पिऊन तिथं त्या गाड्यावाल्यांना त्रास द्यायला जाता. वास येतो तोंडाला तुमच्या. कशाला येत नाही तुम्ही? वर्दीवरती असला म्हणून का काय पण कोणावर पण चढाल का ना? जरा तुमची ड्युटी संपली ना, मग ड्युटी संपल्यानंतर यायचं नाही इथे, समजलं ना? हा, तुम्ही नेहमी गरीबाला त्रास देता. एक तर दारू पिऊन असता तुम्ही वर्दीवरती. तुम्हाला दाखवू का बाप कोण असतं ते? हा, नमस्कार, जय महाराष्ट्र. माझं नाव कुणाल मधुकर चौधरी. मी एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक सैनिक आणि आमचे संदीप कोमासकर जे महाराष्ट्र राज्याचे कामगार सेनेचे संघटक आहे महाराष्ट्र राज्याचे. आज एक इन्स्पेक्टर हवालदार आहेत टिकेकर म्हणून, जे टिळकनगर पोलीस स्टेशनला आहेत. गेली बरेच वर्ष आम्ही आमच्या खंबालपाडा गावामध्ये त्यांना सहन करतोय. बारीक बारीक लोकांना, बारीक बारीक धंदेवाल्यांना, गणपती असले, लग्न असले, हे प्रत्येक कार्यामध्ये येतात आणि दारू पिऊन येतात, तेही वर्दीवरती, आणि येऊन प्रत्येकाकडनं पैसे मागतात. आज इथे ज्या डोंबिवलीमध्ये खंबालपाड्यामध्ये टर्फ वगैरे 20-20 रुपये घेऊन जातात. हे आमचे 90 फीट वरती एक छोटीशी हातगाडी आहे यांची पाणीपुरीची, त्यांच्याकडनं पैसे मागत होते. त्याच्यामुळे आम्ही जाब विचारला तर त्याच्यावरनं त्यांनी आम्हाला आई बहिणीवरनं शिव्या घातल्या. त्यांना विचारल्यानंतर ते पळाले तिथून, वर्दीवरती होते. किती पैसे मागितले तुझ्याकडनं? मैं पैसा मांगा आपसे महीने का 300. प्रत्येक और महिन्याला आज दूसरा क्या बोला? ओके, मैं सेठ को नहीं जानता हूँ, मैं लेगा बाकी केस बनाएगा. मैं बोला ठीक है, बनाओ केस. आणि हे असे फक्त एक पाणीपुरीवाले नाहीत, भंगारवाले, रोडवरती राहणारे, बिल्डिंगमध्ये राहणारे, वॉचमॅन, सगळ्यांकडनं, रिक्षावाला असू दे, काही असो, सगळ्यांकडनं. इथे जेवढी पब्लिक जमली ना, सगळ्यांना माहिती आहेत त्याच्या हरकती. आणि आज जेव्हा मी त्यांना जाब विचारायला थांबवल्याच्या नंतर मी त्यांची व्हिडिओ काढली. ती व्हिडिओ मी आता अटॅच करतोय त्याबरोबर. आणि आम्हाला सांगते वर्दीवरती आहेत, फुल दारू पिलेले, तोंडाला वास येत होता त्यांच्या. आणि नंतर वरतून आमच्यावरती सांगतायत की तुम्ही हप्ते घेताय. हे आज तुम्ही कोणत्याही गावामध्ये जाऊन, कुठल्याही खंबालपाड्यामध्ये, टिळकनगरच्या पूर्ण हद्दीमध्ये जाऊन जर विचारलं ना तुम्ही, तर तुम्हाला प्रत्येक जण सांगेल त्यांच्याबद्दल. हे अतिशय करप्ट हवालदार आहेत आणि यांच्यावरती ही कारवाई झालीच पाहिजे. साहेब, याबद्दल जर काही झालं नाही ना, तर आम्ही याला उपोषणाला बसणार याच्यासाठी. कारवाई तर झालीच पाहिजे. आणि ही व्हिडिओ मी स्पेशल पूर्ण व्हिडिओ आणि माझं पत्र आमच्या लेटर हेडवरती, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लेटरवरती लिहून हे आम्ही डीसीपी, एसीपी, कमिशनर, सीएम, पीएमओ सगळ्यांना पाठवणार आहे. धन्यवाद. दादा, कुठे असता तुम्ही?